जय शिवराय जय शंभूराज. मित्रांनो, आपल्याकडं शोध कसे लागले जाते माहिती? तर बघा, तर हे झाड, तर या झाडाच्या मुळा बघा, याच्यावरून कसला शोध लागला माहिती? याच्यावरून कसली आयडिया घेतली? तर बिल्डिंगची ही जी फुटिंग आहे, हिची आयडिया घेतलेली का? तर हे झाड वरती किती जरी वाढलं, पण त्याचा जो पाया आहे, त्याची जी फुटिंग आहे, ते एकदम मजबूत असते. म्हणजे याला कितीही हलवलं तरी ह्या मुळा इतक्या खाली वाढलेल्या असतात की ते हलता हलत नाही. त्याच कन्सेप्टवर ही बिल्डिंगची फुटिंग डिझाईन केलेली. ओके. आणि मित्रांनो, आपला जो पाय आहे, ओके, त्याच्यावरून आयडिया घेऊन हा डॅम बनवला. डॅम म्हणजे काय? म्हणजे पाणी अडवतो आपण. हे स्ट्रक्चर म्हणजेच डॅम. ओके. मित्रांनो, हे स्ट्रक्चर असंच का? कारण बघा ना, माणसाला पुढून लोटलं तर हा कोलॅप्स होईल, म्हणजे हा लवकर पडेल. तेच जर असं माणसाला जर मागून लोटलं तर त्याला पडायला वेळ लागेल. म्हणून हे अशा प्रकारे स्ट्रक्चर असतं. मित्रांनो, मला यातून एक सांगायचं आहे. आता बघा, निसर्गाकडं खूप काही शिकायसारखं. आता हे बघा, निसर्गाकडे झाड आहे, त्या झाडापासून आपण ही गोष्ट शिकलो. ओके. माणूस हा देखील एक निसर्गाचाच भाग आहे. त्याच्याकडून आपण ही गोष्ट शिकलो. हे स्ट्रक्चर तयार करू शकलो. अशाच प्रकारे आपण आपल्या अवतीभोवती जे काही घडतं त्याच्यावरून भरपूर काही शिकतो आणि त्यावरूनच अशा प्रकारचे वेगवेगळे शोध लागत असतात, जेणेकरून दुसऱ्यांचा फायदा होईल. तुम्ही पण शोधा अशा प्रकारचे वेगवेगळे शोध, आणि जेणेकरून लोकांना फायदा होईल आणि आपलं जग अजून चांगलं समृद्ध होईल. धन्यवाद.